सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताईंनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संदर्भातला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे। परंतु अहिल्यानगर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये एकूण कर्मचारी 1502 आहेत, 400 कंत्राटी आहेत आणि हे देखील 28 जे आहेत ते देखील आउटसोर्स करून कंत्राटीच घेतलेले कामगार आहेत। पण आपण जर अहिल्यानगर महानगरपालिकेचं बजेट बघितलं तर 516 कोटी रुपये आहे आणि आस्थापनेवरचा खर्च 61.89% आहे। जो आस्थापनेवरचा खर्च 35% जास्त असून उपयोगाचा नाही, तरी देखील अहिल्यानगरचा 61.89 कोटी रुपये म्हणजे सुमारे फक्त 216 कोटी रुपये हे महानगरपालिकेच्या अन्य कामासाठी आपण उपयोगी करू शकतो। आणि शासनाचं सभापती महोदय हेच धोरण आहे की हा निर्णय महानगरपालिकेनं घ्यायचा आहे, महानगरपालिकेनं हा निर्णय घेतल्यानंतर शासनाकडे कळवायचा आहे। परंतु आजची अहिल्यानगर महानगरपालिकेची जर परिस्थिती बघितली तर या 28 लोकांना परमनंट करण्यासारखी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे आणि म्हणूनच त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे किमान वेतन आहे हे 28 कर्मचाऱ्यांना दिलं जातं। आणि याच्यामध्ये फक्त हेच केडर आहे अशातला भाग नाही, तर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, त्याच्यानंतर वायरमन, पंपचालक, वाहनचालक अशा पद्धतीचे विविध लोक त्याच्यामध्ये काम करतात आणि त्याच्यामुळे 28 कर्मचाऱ्यांना जर आपण परमनंट करायला गेलो तर बाकीच्या देखील तिथल्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची देखील परमनंटची मागणी होईल आणि तशी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे। आणि आस्थापनेवरचा खर्च हा 61.89% असल्यामुळे हे आता तरी सद्यस्थितीमध्ये शक्य नाही।